चला तर मग या तिथे. बाई रिंकू, लवकर लवकर काम कर ना. मग अशी घाई नको करू ना. आज वट सावित्री आहे तर आपल्याला पूजा करायला जावं लागते ना वडाच्या झाडाजवळ. हा, लवकर लवकर काम कर, मी करू लागतो तुले. हो आई, करतो ना, मी करतो. टेन्शन नको घेऊ. काम नाही झाले तरी पण मी नाहीये ना, तू चालली जा पूजा करायला. तुझं महत्वाचं आहे ना. मी तर कुवारीच आहे ना अजून. नाही हो बापा, चल जो ना, पाया लागाले काय होते, चल जो. बर. माय काकी कशी आली न कशी बसली ते समजलंय नाही हो बापा. बापा काऊन, मी चोरासारखी येऊन बसू नाही शकत काय? हा, माझ्या पोरीच घर आहे, मी काही करू शकतो. फले फालतू काही म्हणायचं नाही हो. कोण म्हणते माय तुले व, कोण म्हणते मा, येत जाय, खात जाय, पेत जाय, रात जाय, कोणी काही म्हणत नाही हो बाई. शांते, काऊन अशी बसली आहे? आज वटपौर्णिमा आहे तर वटवृक्षाची पूजा करायला जा लागते, तर काऊन बा तू एवढी म्हणजे अशी एकदम म्हणजे काही काम नाही असल्यासारखी बसली आहे? माय पोरगी नाही का करायले? माय पोरगी तर म्हणे आई कामं नाही झाले तरी तू चालली जाजो म्हणे, मी काही येणार नाही म्हणे. माय पोरगी तर अशी म्हणे. व मग मी काय कामाचं लोड घेऊन राहिली, बसली मी आता इथं. तसं नाही का, माझ्या एक पाय भल्ला दुखून राहिले बिचारी काकी आज जरा नाही का तेलानं लगडून द्यायचं माझ्या पाय. म्हणून नाही का बिचारी मी बसली इथं. तिला म्हटलं कर बाई तू काम आजच्या दिवस, मी करतो उद्या, आणि झाले तेवढे काम मी करतो म्हटलं. बस सर्वेले सांगितलं ना कधी यायचं कधी नाही तर. आणि त्याला तर एवढंच समजत असेल का नवीन साड्या घालायला लागते म्हणून. हो, तेवढ्या मटके आहे होते आहे ते. पाय ना कशा रंगारंगाच्या साड्या घालून येते. पाय ना तू आज चांगल्या भारी भारी साड्या, असं वाटत नाही गरीब घरच्या बाया वय म्हणून असं एवढ्या मटकते त्या. शांताबाई, शांताबाई, चित्रा वय काय ये ना, चित्रा बस ना, ये इकडे बस. शांताबाई, मी म्हणतो ती का 4-5 आंबे असून त्या घरी देतं काय बा? आज वटपौर्णिमा आहे ना, त्या वटवृक्षाची पूजा करायला जा लागते का नाही, तर म्हणून म्हटलं बाई असं तर दे म्हटलं त्या घरी 4-5 आंबे. अमाय, आंबे पाहिले बिचारे 80 रुपये किलो, आणि 80 रुपये किलो मध्ये 5-6 आंबे येते. माझ्या घरी तर काही झाड आहे नाही आंब्याचं, अमरही काही आहे नाही वावरात शेतात. मग तुम्हाला कायचे म्हणून आंबे मागायला आली हो बापा? अमाय, मी तेच म्हणून राहिली, एखादा आंबा देऊन दे, नाही तर करून घेतो मी पूजा. कावा चित्रे, तुला अक्कल नाही आहे का व? सणावाराच्या दिवशी, पूजेपातीच्या दिवशी 80 रुपये किलो आंबे, त्यात तिले 5-6 आंबे मागून राहिली. वा वा, बरं झालं तिच्या घरी आमराई नाही आहे. तुम्ही पुरी आमराई मागतली असती हो तिले. भयाळच आहे बापा, कोणती चीज कोणाला मागा एवढंही नाही समजत का? एवढी अक्कल नाही का चित्रे तुले? बुडे, त्या घरी आली का मागाले? चुपचाप बसती तर डोमडी. खबरदार खबरदार, जर मला बुडे म्हटलं तर ती माय काय जवान आहे? काय जवान असायला ती माय तर बुडी आहे व. नसतं तू काय जवानच राहशील काय? जवानच राहशील तू, नाही म्हातारी होशीलच नाही. पाय ना आता केस पिकून राहिले तू येवाले, केस पिकाले. अन राहिली गोष्ट, मी तिले मागून राहिली, ते माय पोरगी वय, माया तिच्यावर हक्क आहे, आणि तिच्या घरावर माझा हक्क आहे. आणि राहिली गोष्ट आंब्यावरही माझा हक्क आहे. तर राहिली गोष्ट एक आंबा मागायची, तुला एकही आंबा भेटत नाही, कारण की कोणीच आंबा देत नाही. एक काय फुकट आणते काय? 80 रुपये किलो आहे ना, जाय ना आण. पैसे काय दबडीत दाबून ठेवतं काय? आणि का व तुझ्या नवऱ्यानं तर दुसरी ठेवली तिकडे, दुसरी ठेवाली, आणि तू काल त्याच्या नावानं पूजा करायला जातं? अशीच साडी घालून जातो, मार पूजानं पाती काय घ्या लागते दुरून, अशी हात जोडून घेऊन घेजो. काय कर, ज्या जो नवरा त्या कामाचाच नाही आहे त्याच्यासाठी पूजा करून काही कामाची आहे काय? तुझं दुसरं लग्न करत असशील त्याच्या नावासाठी कर बाई, आणि जुना त्यावाला तर त्याने ठेवली म्हणतं, तर मग त्याच्या नावाची करून काही फायदाच नाही आहे ना. का शांताबाई, तुम्हाला मोठी सांगून राहिली, हे पूजा त्याच्यासाठी केली जाते ना, का नवऱ्याला लंबा आयुष्य भेटलं पाहिजे बापा मायापेक्षा, याच्यासाठी केली जाते ना. तर मग ह्या बुडे नाही व्रत, ह्या बुडे नाही ह्या पूजा केल्या असं आतापर्यंत, तर मग ह्या बुडेचे नवरे कोणी वाचले? ह्या चांगल्या सांड्यासारख्या जगून राहिल्या आणि बुडे मारून टाकले असंच म्हणावं ना. मग तो पूजा करूनही काही फायदा नाही झाला हो बापा. बस बापा, धन्य माऊली, तर डोक्याला डोकसं नाही लागत. शांते, डोकसं काही कूट करू नको बापा. जाय तयारी गियारी कर, तुला इथं जायचं आहे वटवृक्षाची पूजा करायला. हो बापा चित्रे, आपल्याला काही समजून नाही राहिलं ते बोलणं, काय बोलून राहिले काय नाही. आणि राहिली गोष्ट नवऱ्याच्या लंब्या आयुष्यासाठी करते, पाय बाई पूजा तर करावच लागते. मग आता काही सांगता येते काय? कोणती गोष्टी हातात असते काय? अनोनी होऊन जात असते. जाऊ दे, तुला काय समजून म्हणा, तू लहान आहे अभि, तू बच्ची आहे. जा घर पे जा, खाना गिना खा. माय बाई लय हाय वय, आंबा मागतला साधा ते मन नाही झालं बाबा. कपटी मनाची आहे तू, कपटी मनाची. अमाय, तुला आता माहित पडलं काय? मग मी कपटी असून तू काय झाली माझ्याजवळ आंबा मागायला? आंब्या मामात काही दिलं असतं मी तुले चालली तिथं आंबा मागायला भिकाऱ्यासारखी. काव झालं का व? झालं असेल तर सांगा, मी चालली जातो घरी, मला काम आहे आज. कोणतं काम आहे तुले? आज भल्ली घाई करू राहील तू, घरी जायची, थांब ना. कवर अजून काम व्हायचे आहे ना. अजून त्या म्हशीले चारा गिरा टाकायचा आहे, पाणी गिनी मांडायचं आहे, मी दूध दोयतो तोपर्यंत त्या कारोळीचं दूध दोय.
काय बापा वटपौर्णिमा वर्षातून एकदा येते व आणि सर्व बाया चालल्या जाईन ना मी एकटी मागून जाईन तर चांगलं वाटेल का व आता बाई सोबत बैली जायची हौस राहते हौस राहिले तर काय रोज रोज जातो का मी पाय बा मग तू आपल्याकडून तर एवढं काम होणार नाही थोडस वेळ लागन मग मला मग बाहेर गावले जात आहे ना डेअरी दूध टाकाले बायांचे दिवस लेट घेऊन जाणार जरा शेक काय होते येनू बाई वा हा बोल ना चित्रा काय म्हणतो बाई मी म्हणतो ती का 4-5 आंबे दे बाई अशी म्हणतो तुले आज वटपौर्णिमा आहे ना आता पूजा गिजा करायला लागते ना वटीत द्यायला लागते असं त्याजवळ एक्स्ट्रा तर दे बा म्हटलं आंबे फांबे काही आहे नाही कारण की आंबे आहे 80 रुपये किलो ना 80 रुपये किलो मध्ये बसते 5-6 आंबे तेवढेच आंबे आमच्या घरी आहे आपल्या त्या चाळीवर नाही का समोरच्या चौकात तिथं आंब्याची बंडी लागली आहे जाय तिथं 100 रुपये किलो आंबे आहे मोठे मोठे आंबे आहे चांगले घेऊन ये हा चित्रा असं लोकांच्या मागं भिकाऱ्यासारखं मागायला नको जात समजलं काय आणि जे वस्तू मागायची ना तेच वस्तू मागत जाय फालतू वस्तू मागायच्या नाही समजलं माय बाई बायकोच्या पुढे नवराच बोलते बापा हो ते तसंच असते ना जिथं चुकते तिथं माणूसच बोलत असते बाईच्या आधी समजलं काय ये मग तू आता आणि जाय कोणाच्या घरी आंबे मागायला जात तर जाय तू भली बेकार सवय तू वाली जाय बेकार सवय मला सांगते मी म्हटलं भागलं तर भागून जाईन बापा कशी वय कहिले काही समजत नाही का गड्या आंबे मागायला येऊन राहिली भलंय बा आपल्या घरी आंबराई आहे आपल्या घरी झाड आहे आंब्याचं तर गोष्ट वेगळी आहे हे त्याच्या माय बिना विकत आलेली आंबे मागायला आली होती तुम्ही तिलतोंडावरच म्हटलं बापा डायरेक्ट मी कुसनाव करू राहिली होती काय म्हणू काय नाही काय म्हणू काय नाही त्यात काय आहे नाही द्यायचं नाही म्हणून द्यायचं आणि आपल्याला माहित आहे ना बाई कशी आहे तर नाही काय हा मग काय म्हणता जाऊ का मी चाललीच आहे बा मग आता पूजाच करायची आहे म्हणतं तर मग काय थांबतं चाललीच आहे हा तेच म्हटलं व आता कसं आहे तुम्ही लंब्या आयुष्यासाठी माझ्यासोबत राहिले पाहिजे तर पूजा तर करावंच लागल हो तुले राहच असेल माझ्यासोबत पण मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे ना लंब्या आयुष्यासाठी तू तर मला बस पागल करून टाकायची बापा काय म्हटलं बापा काही नाही हो करणं पूजा मी टिकलो पाहिजे तू टिकली पाहिजे नाही काय टाकला टिकली हा व मी तुमच्या सोबतच आहे हो हो अखंड सौभाग्यवती भव आणि का मी साडी कोणती घालू आज सांगा ना साडी आता ते विचारतं का मला आता मला माहिती आहे का त्याजवळ कोणते साड्या आहे ना कोणती साडी घालतं तू ना काय आपल्याला काय समजते एवढं तर माय लोकांचे नवरे असे काढून देते म्हटलं साड्या बाई तू आज हे साडी घाल याच्यावर साजरी दिसतं तू ते साडी घाल त्याच्यावर साजरी दिसतं अहो माय सकू तू मला अशी साजरी दिसून राहिली मी तर म्हणतो ह्या साडीवर जाय तू हो तू अशीच तर चांगली आहे बापा आले मग काय दुसरी साडी माळी घालायला लागते अशीच चांगली दिसतो हिरोईन तू काय बापा तुम्ही हो बापा बस बापा जोडले तुम्हाला हात बरं मला एक साडी माहिती आहे आपल्या लग्नाची साडी घाल तू आपल्या लग्नाची मी नाही घालत घालतो मी माझ्या मनानं साडी घालतो मी लग्नाची सांगून राहिले मला साडी घेऊन राहिले होते चालले मासळीचं जाय घेऊन पायच्या मायबीन तुनच विचारलं होतं आणि तुला आता पटून येणे राहिलं मला का माहित तुम्ही लग्नाची साडी सांगाल म्हणून कौनो रश्मी कवायची तुझ्या नवरा किती वेळचा गेला माय आलाच नाही अजून हो ना बिचारे आज वट सावित्री आहे आंब्याचं पहिले काम आहे व निधन बस बाबा त्याला मी पैसे दिले आंबे आणाले त्याने दारूच गिटकाव तिकडे तुला समजलं नाही का पहिलेच घेऊन या म्हणून नाही बिचारे आपण दोघीच गेलो असतो सरळ ना आणले असते तर पुरलं असतं बापा काय व आपण गेलो असतो पण कुठं व जीवा येते बिचारे तयारी केल्यावर मी म्हटलं जा म्हटलं तुम्ही तोपर्यंत आम्ही पूजेचं काढतो कायच तयारी झाली नट्टा थट्टाही झाला आणि पूजाही काढली तरी पण माझ्या नवरा याचा पत्ता नाही बापा हाव ना बिचारे येऊन झाले पाहिजे होतो त्याने अजून बाय बिचारे वाट पाहते मग शिवाय देते बिचारे मग आता काय करू तूच सांग मला आता काय करू मी फोन घेऊन लाव ना माझा फोन घेऊन असं त्याच्या जवळ तर कुठं माय बेवड्या माणसं जर फोन तरी द्यायला पुरते काय त्याले दारू प्यायला फोनही कमी पडते दारूत मोबाईल घाण ठेवन तर मग मोबाईल सोडून आणून तेच बम चालू राहते त्याविषयी राहू द्या म्हटलं बा माझ्या पोराजवळ दिला मी एक माझ्याजवळ ठेवला हो माझ्या पोरग तरी बरं आहे तर बाप तर गेलाच आहे आणि का त्या घरी ती चित्री आंबा मागायला आलती का हो ना माहिती लाजही वाटत बिचारे आंबे मागायला आलती ती एक नाही मागायला 4-5-6 मागायचे तिनं 5-6 माझ्याजवळ माझ्या घरी आंबेच नव्हते मी कुठचे आंबे देऊ म्हटलं तिले पण तिला लाज वाटायला पाहिजे बिचारे हो ना माय आंब्यासारखी वस्तू मागायची वेळ काय ती काय एखादा आंबा 5-6 आंबे मागते रस करायला दोघीचही भागते काय तिच्यात 2 टाइम छानचं भागते चांगलं काय माहित बापा त्याच्यावर काय संस्कार पडले तिच्यावर ना काय नाही अहो अशी पागलपणा करत असेल म्हणूनच नवऱ्याने इले टाकलं ना दुसरीले केलं हो बापा अहो हे पागल नाही आहे जाणून करते अशी जाणून नवरा सोळाचा असन त्या नवऱ्याचं मन निघालं असन तर 5 असन दुसरा पाय ना तिथून 1.5-2 वर्ष जाऊ दे नाही दुसरा करंत नावाची मी शालू नाही आहे कोरदी दे बाबा नवऱ्याच कोरदी दिली 17 आपण तर बाबा त्या नवऱ्याचा मार खाऊ त्यानं जे म्हटलं ते करू दारू पेता काय बापा पे तू दारू पण मी राहीन तुझ्याच जवळ आपल्याला 17 नवरे करणंच नाही होत आपल्या इकून बसू बापा कुठं इथे एकाच नवऱ्याचा दिदार नाही पडत ना दुसरा कुठं करतात होय कसा नाही त्यानं कसा नाही हा बरा आहे आता याची सवय होऊन गेली त्याची सवय व्हायला किती टाइम लागते बापा मग नाही तर काय चल बरं जराशी बाहेर चल बरं पाहून येऊ हे कुठं आहे कुठं नाही तर निदान याला सांगतो मी मा पोराले बाबाला बोलावणार म्हणतो नाही तर बाबा जवळची आंब्याची थैली घेऊन ये म्हणतो नाही काय चल बरं जराशी बाहेर हो चल बरं बाई घेऊन राहिली चल
सॉरी, तुम्हाला समजलं असेल एवढ्या गोंधळात काय म्हटलं आम्ही. तर मी सांगते तुम्हा सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हसत राहा, खेळत राहा, आमचे व्हिडिओ बघत जा आणि आनंद घेत जा, इतकंच आमचं म्हणणं आहे. स्वस्त राहा, मस्त राहा आणि बस आम्हाला तुमचा सपोर्ट असू द्या. आणि हो मित्र मैत्रिणींनो, कमेंट मध्ये नक्की सांगा की आम्ही कसं दिसत आहे. आज आम्ही नवीन नवीन साड्या घातल्या आहेत, तर आम्ही कसं दिसत आहे प्लीज आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आमची पण तारीफ करत जा. आम्हाला पण मन आहे, आम्हाला पण मन आहे. आल्या का ग सगळ्याजणी, आल्या का? हो हो शांताबाई, सर्वच जण आलेले आहेत. चल आता जाऊया आपण. सर्वांनी मस्त तयारी करून मस्त ताटा घेऊन सगळेच जण आले आहे ग. हा आज पौर्णिमा सुहासणीची, चला सयानो चला, वट सावित्री सणाला, वट सावित्री सणाला. चला तर मग मित्रांनो, सगळ्या जणी आल्या म्हणते, आता कसला उशीर नाही का. आता पूजा करायला आम्हाला वेळ होत आहे, तर मग आता भेटूया आपण वटवृक्षाच्या झाडाखाली. चला तर मग या तिथे. जन्मोजन्मीची साथ. कांजीवरम साडी, बनारसी खण, कांजीवरम साडी, बनारसी खण, रावांचे नाव घेते. आज आहे वटपौर्णिमेचा सण. मेळा जमला वटपौर्णिमेसाठी, सुहासिनींचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी. रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी. म्हणजे आनंदाचा क्षण, मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण. रावांचे नाव घेते, सुखी राहू देत सर्वजण.